नोकरी नगरमध्ये तुमचं स्वागत आहे. लास्ट आपण पॉलिटिचे प्रश्न बघितलेत. ते खूप इम्पॉर्टंट होते. जर तुम्ही ते बघितलं नसेल तर ते बघून घ्या. त्यानंतर याकडे आज आपण विज्ञानाचा घेणार आहेत प्रश्न, जे भाग एक आहे. जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हे जे प्रश्न आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये राहा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. लोलकामुळे खालीलपैकी कोणत्या रंगाचे विचलन सर्वात जास्त होते? सांगा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर जांभळा. यामुळे जास्त होते. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय आहे? तर डॉक्टर जॉन साक हे कोणत्या रोग लसीच्या संशोधनाबद्दल जगप्रसिद्ध आहे? सांगा मित्रांनो, कशाबद्दल आहे? तर पोलिओ प्रतिबंधक. हा मित्रांनो महानगरपालिकेमध्ये आलेला प्रश्न होता. यो वाला. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय आहे? तर हा, मलेरिया टिंबटिंब्यामुळे होतो. कशामुळे होतो सांगा मित्रांनो, मलेरिया कशामुळे होतो? तर मलेरिया प्लाझ्मोडियम हा, जी मुंबईची महानगरपालिका होती त्यामध्ये आलेला प्रश्न आहे. पुढचा बघूया प्रश्न अजून कोणता आहे. पचन क्रियेत स्टार्चचे रूपांतर कोणत्या पदार्थामध्ये होते? तर सांगा मित्रांनो. सांगा. माल्टोज मध्ये तर नाही होत. नायट्रोजन मध्ये पण मित्रांनो होते का? तर नाही होत. तर राहिले दोन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ग्लुकोज. मित्रांनो, ग्लुकोज आहे, ग्लुकोला नाही तर ग्लुकोज आहे. ते लिहिताना मिस्टेक झाली, सॉरी मित्रांनो. पण माझ्या वर्ड्सवर लक्ष द्या. या प्रश्नाचं उत्तर आहे ग्लुकोज. पुढे जाऊया. एक पेशीय प्राण्यास असे म्हणतात. काय म्हणतात एक पेशीय प्राण्यात? काय म्हणतात एक पेशीय प्राण्यामध्ये सांगा? तर अधिजीव म्हणतात. पुढचा प्रश्न, कंपन संख्याचे मापनाचे एकक कोणते आहे? सांगा. कंपन संख्या मापनाचे एकक कोणते आहे? सांगा मित्रांनो. मीटर तर नसणारच, कारण का कंपन आणि मीटरचा काय संबंधच येत नाही. तर काय असेल सांगा. न्यूटनचं तर येणार पण नाही तुम्हाला, ते पण माहिती आहे. सांगा मित्रांनो काय आहे? हर्ट्स. तर काय आहे दोघांपैकी? तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे हर्ट्स. हे होईल. पुढचं बघूया. तर हा बघा प्रश्न 1989 ला आलेला प्रश्न आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असते? सांगा. कोणते द्रव्य असते आम्लामध्ये? सांगा मित्रांनो. हायड्रोजन. हायड्रोजन असते मित्रांनो, हायड्रोजन हा असते. पुढचा प्रश्न हा पण बघा मित्रांनो, PSA मध्ये आलेला प्रश्न आहे 1980 मध्ये. तर रिश्टर स्केल हे खालीलपैकी काय आहे? रिश्टर स्केल काय आहे सांगा. त्याचे मापन कशाने करतात? सांगा मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे भूकंप मापक याने करतात रिश्टर स्केलचा. हा बघा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे. PSA
परीक्षेमध्ये आलेला प्रश्न 1980 मध्ये आलेला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघूया कोणता आहे. तुम्हाला दिसतंय का मी मागे घेतो. हा बघा, तो पण इम्पॉर्टंट आहे. PSA 1989 मध्ये आलेला आहे. थोडा मागे घेतो, तुम्हाला दिसलं म्हणजे, जेणेकरून तर दक्षिण गंगोत्री हे केंद्र खालीलपैकी कोणत्या सागरात भारताने उभारले आहे? सांगा मित्रांनो, कोणत्या भागात उभारले आहे? तर अंटार्क्टिका या भागामध्ये उभारलेले आहे. पुढचा प्रश्न बघूया. तुम्हाला दिसतंय का? मी झूम करतो. E=mc² हा सिद्धांत कोणी मांडला? न्यूटनने मांडला का? तर नाही. न्यूटन तर गुरुत्वाकर्षणचा शोध लावला. तर या तिघांपैकी सांगा मित्रांनो, कोणतं आहे उत्तर? तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आइन्स्टाईन. याने हा सिद्धांत मांडला. अजून बघूया पुढचा. तुम्हाला दिसतंय का मित्रांनो? अजून बघूया पुढचा प्रश्न काय आहे. समुद्राची खोली कशाच्या सहाय्याने मोजतात? तर समुद्राची खोली फेदोमीटर या मापकाने मोजतात. पुढचा प्रश्न काय आहे? तर पुढचा प्रश्न हा पण बघा PSI मध्ये आलेला मित्रांनो प्रश्न आहे. 1996. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो हा. IMP असा प्रश्न आहे. ते सांगा या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 746 हे आहे. पुढचा प्रश्न बघूया. मज्जासंस्था व त्याच्या विकाराचा अभ्यास काय म्हणतात? सांगा. जे मेंदूचा अभ्यास करतात त्याला काय म्हणतात? तर न्यूरोलॉजिस्ट. न्यूरोलॉजिस्ट तुम्हाला माहिती आहे की स्त्रियांचे जे डॉक्टर असतात त्यांना म्हणतात. बायोलॉजी तर ते सब्जिक आहे. पुढचा बघूया. हा पण बघा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे. हा मित्रांनो महानगरपालिकेमध्ये आलेला प्रश्न होता. बघा SSP पण हा महानगरपालिकेमध्ये पण मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये आलेला प्रश्न होता ह्यो. अजीवनसत्व अभावी कोणता रोग होतो? तर रात आंधळेपणा हा रोग होतो. पुढचा प्रश्न बघूया काय आहे. तर पुढचा प्रश्न स्वारी आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होते? हा पण मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे. 1990 मध्ये आलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर सांगा काय आहे. सांगा मित्रांनो लवकर काय या प्रश्नाचं उत्तर. स्क्वॅरी आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? के या जीवनसत्वाच्या अभावी होतो. तर मित्रांनो असे प्रश्न होते विज्ञानाचे. तुम्हाला कसे वाटले? जर काही चुकी झाली असेल तर मला माफ करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.